नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मुंबई पोलीस भरतीचा अंतिम निकाल काय काय लागलेला आहे. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही ऑफिशियल वेबसाईट आहे मुंबई पोलिसांची. इथे मी गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की हे आहे कारागृह पोलीस भरतीची तात्पुरती निवड यादी आणि प्रसिद्ध करणे. त्याच्यानंतर ही आहे पोलीस चालक शिपायाची आणि ही पोलीस ती आहे. 3 याद्या आहे. तर याच्यातली ही यादी मी ओपन करतो आणि याची कॅटेगरीनुसार कट ऑफ किती लागलेला आहे, किती विद्यार्थी सिलेक्ट झाले, या सगळ्यांची माहिती देतो. तर बघा, हे 7 तारखेचं प्रसिद्धीपत्रक आहे. 8 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलं होतं. याच्यानुसार सांगितलेलं आहे की जी मैदानी चाचणी झाली होती 19/7 ते 16/9 या कालावधीत झाला होता आणि लेखी परीक्षा आहे ती जानेवारी 12 रोजी झाली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये जे ऑब्जेक्शन आले होते विद्यार्थ्यांना, ॲक्चुअली ऑब्जेक्शन कोणी घेतलेलं नाही. पण त्याच्यामध्ये काही चेंज झालेलं नाही. तर 7/2 रात्री 9 वाजेपासून ते 8/2 म्हणजे काल होतं. तुम्हाला मेल करायची होती. आता त्याची वैधता संपलेली आहे. त्याच्यानंतर विचार केला जाणार. आता कॅटेगरीनुसार कट ऑफ जर बघितला तर ओपनसाठी बघितलं आपण, तर टोटल जर विद्यार्थी जर पाहिले तुम्ही, तर यांनी घेतलेले आहेत सगळे मिळून विद्यार्थी 1 मिनिट सांगतो, इथे आकडा त्यांनी दिलेला आहे. तर हा जो आकडा आहे, हरकत नाहीये. इथे सगळ्यात शेवटी दिसेल तुम्हाला वाटलंच तर. तर हे विद्यार्थ्यांची संख्या आहे 2572 विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत. आता बघूयात कॅटेगरीनुसार कट ऑफ किती लागलेला आहे. तर कॅटेगरीनुसार ओपनसाठी कट ऑफ आहे, ओपनचे विद्यार्थी घेतले 722 विद्यार्थी घेतलेले आहेत. 134 मार्कांचा सर्वसाधारणचा कट ऑफ आहे. महिलांसाठी 128 मार्कांसाठी आहे. स्पोर्ट पर्सनचा 127 मार्कांसाठी कट ऑफ आहे. 129 मार्कांसाठी आहे प्रोजेक्ट अफेक्टेड. त्याच्यानंतर भूकंपग्रस्तासाठी 127 असणार आहे. 122 मार्क असणार आहे एक्स सर्व्हिसमॅनसाठी असणार आहे. 98 मार्क आहेत ते पदवीधर अंशकालीनसाठी आहेत. 119 मार्क असणार आहेत ते पोलीस पाटलासाठी आहेत आणि होमगार्डसाठी असणार आहे 130 मार्क असणार आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी बघितलं तर सर्वसाधारण 123 मार्क, महिलांसाठी 115 मार्क, प्रकल्पसाठी 111 मार्क. त्याच्यानंतर 114 मार्कांसाठी आहे हा असणार आहे प्रकल्पसाठी. स्पोर्ट्ससाठी 111 मार्कांसाठी होता. त्याच्यानंतर एससीबीसी साठी बघितलं तर 131 मार्क सर्वसाधारण, महिलांसाठी 125 मार्क, 123 मार्कांसाठी प्रोजेक्ट अफेक्टेड. त्याच्यानंतर 126 मार्कांसाठी आहे प्रोजेक्ट अफेक्टेड. स्पोर्ट्ससाठी 123 मार्कांसाठी होता. त्याच्यानंतर ओबीसीसाठी आहे 130 मार्क सर्वसाधारण, 123 मार्कांसाठी महिलांसाठी आहे, 120 मार्कांसाठी स्पोर्ट पर्सनचा आहे, 5 प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 120 मार्क, 125 मार्क अर्थक्वेक अफेक्टेडसाठी. एसबीसी साठी जर बघितलं तुम्ही तर 126 मार्कांसाठी सर्वसाधारण कट ऑफ, 119 मार्कांसाठी महिलांसाठी कट ऑफ आहे, 116 मार्कांचा कट ऑफ आहे तो प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, 122 मार्कांचा आहे तो अर्थक्वेक अफेक्टेड आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे एनटीसी. 132 मार्कांचा कट ऑफ आहे सर्वसाधारण, महिलांसाठी 125 मार्कांचा. त्याच्यानंतर 124 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर एनटीबी साठी बघितले तर 130 मार्कांसाठी कट ऑफ सर्वसाधारणचा आहे, 122 मार्कांसाठी कट ऑफ महिलांसाठी, 121 मार्कांचा कट ऑफ आहे तो प्रोजेक्ट अफेक्टेड, 123 मार्कांसाठी भूकंपग्रस्तासाठी. विजेसाठी बघितलं तर 132 मार्कांचा कट ऑफ सर्वसाधारणसाठी, महिलांसाठी 125 मार्क, प्रोजेक्ट स्पोर्ट्ससाठी 120 मार्क. एसटी कॅटेगरी जर बघितलं तर 124 मार्कांसाठी सर्वसाधारण, 119 मार्कांसाठी महिलांसाठी, 113 मार्क प्रोजेक्ट अफेक्ट स्पोर्ट्ससाठी असणार आहे. त्याच्यानंतर एससी साठी 127 मार्क सर्वसाधारण, 119 मार्क महिलांसाठी, स्पोर्ट पर्सन 112 मार्क. असे मिळून जर बघितलं तर हे 2572 विद्यार्थ्यांचा हा कॅटेगरीनुसार कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.